नमस्कार मंडळी परत एकदा नवीन व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेलो आहोत आणि 2025चा खरीपचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा केला जाणार असे काही आपले प्रश्न आहेत आणि त्याचबरोबर 15 जानेवारीपर्यंत हे पैसे जमा केले जाणार असेही बोलल्या जात होतं। काही न्यूज आपण बघितल्या होत्या आणि आमच्याही चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं, परंतु एकंदरीत जे काही 2025चा पीक विमा असेल तो वाटपासाठी विलंब का होत आहे आणि त्याचबरोबर पीक विम्याची रक्कम कोणकोणत्या जिल्ह्यात ही वाटप केली जाणार आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर कोणकोणत्या पिकाचा पीक विमा वाटप केला जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून तीच माहिती आपण घेणार आहोत। कोणकोणत्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे, किती रक्कम दिली जाणार आहे आणि पीक विमा वाटपाला विलंब का होत आहे आणि त्याचबरोबर आतापर्यंत आपण फार्मर आय डी काढला नसेल तर तो सुद्धा आपल्याला काढणं बंधनकारक असणार आहे। मग पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, कर्जमाफी असेल, कोणत्याही योजना असो आपल्याला इथून पुढे मिळणार नाही जर आपण फार्मर आय डी काढला नाही तर जाणून घेऊया सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून। तर मंडळी, मी गणेश ठाकरे, न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। व्हिडिओ जरी मोठा झाला तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला सुद्धा विसरू नका। तर म्हणजे अक्षरशः शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, पीक विमा कंपनीचे निकष काढून टाकण्यात आले। यापूर्वी आपल्याला शेतकऱ्यांना तक्रार करता येत होती, परंतु यावर्षीचे जे काही निकष असतील ते बदलण्यात आलेले। निकषाप्रमाणे आपल्याला फक्त अंतिम कापणीचा पीक विमा दिला जाणार आहे आणि ते सुद्धा मंडळाच्या आधारे। जर आपलं मंडळ पीक विम्यासाठी पात्र असेल किंवा आपल्या मंडळात अधिकचं नुकसान झालेलं असेल आणि त्या मंडळाची सरासरी आणेवारी मागच्या 5 वर्षापैकी यावर्षी जर 50 पैशाच्या आत आलेली असेल तर अशा शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाईल असंही बोलल्या जात आहे। आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलं होतं, शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 17,500 आणि जास्तीत जास्त 50,000 रुपयाची रक्कम ही दिली जाईल असं सुद्धा आपल्याला आश्वासन देण्यात आलं होतं। त्यानंतर पैशाच्या आणेवाऱ्या जाहीर सुरू झाल्या। पैशाच्या आणेवारीप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम त्या मंडळात दिली जाणार आहे। जर आपल्या मंडळाची किंवा आपल्या तालुक्याची किंवा जिल्ह्याची पैशाची आणेवारी ही 50 पैशाच्या आत आली तरच आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम दिली जाणार। अर्थातच काय तर 2017 असेल, 17 असेल, 18 असेल, 19 असेल, 20 असेल, या मागच्या वर्षीचा अभ्यास केला जाणार आहे। म्हणजेच त्या ठिकाणचं जे काही उत्पन्न असेल ते मागच्या वर्षी किती होतं, त्याच्या मागच्या वर्षी किती होतं आणि त्याच्या मागच्या वर्षी किती होतं, म्हणजेच असं 5 वर्षाचा आढावा काढला जाणार आहे। आणि त्या 5 वर्षाच्या आढाव्यापैकी जर यावर्षीचं उत्पन्न आपल्याला प्रति हेक्टरी 2 क्विंटल 4 क्विंटल अशा पद्धतीने जर आलं असेल आणि त्या मंडळाचं जर पैशाची आणेवारी ही 50 पैशाच्या आत आलेली असेल तर अशा शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। मग तुमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातसुद्धा पैशाची आणेवारी जाहीर झालेली आहे, हिंगोली जिल्ह्यातसुद्धा पैशाची आणेवारी जाहीर झालेली आहे, नांदेड जिल्ह्यातसुद्धा पैशाची आणेवारी जाहीर झालेली आहे, त्याचबरोबर परभणी जिल्ह्याची सुद्धा पैशाची आणेवारी जाहीर झालेली आहे। यवतमाळ जिल्हा असेल या देखील जिल्ह्याची पैशाची आणेवारी जाहीर झालेली आहे, 50 पैशाच्या आत आलेली आहे। अमरावती जिल्ह्याची सुद्धा पैशाची आणेवारी जाहीर झालेली आहे, या देखील जिल्ह्याची पैशाची आणेवारी ही 50 पैशाच्या आत आलेली आहे। यवतमाळ अकोला जिल्ह्याची सुद्धा पैशाची आणेवारी ही 50 पैशाच्या आत आलेली आहे। वाशिम जिल्ह्याची सुद्धा पैशाची आणेवारी ही 50 पैशाच्या आत आलेली आहे। नागपूर जिल्हा असेल या देखील जिल्ह्याची पैशाची आणेवारी 50 पैसे आलेली आहे। बीडची देखील पैशाची 50 पैशाच्या आत आलेली आहे। आणि अशा पद्धतीने काही जिल्ह्याच्या आपण याद्यासुद्धा बघितल्या होत्या, त्या जिल्ह्यात 50 पैशाच्या आत पैशाच्या आणेवाऱ्या जाहीर करण्यात आलेल्या आहे। गडचिरोली जिल्हा असेल या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कमसुद्धा देण्यात आलेली आहे, परंतु त्या जिल्ह्यातील जी काही पैशाची आणेवारी असेल ती 70 पैशाच्या पर्यंत आलेली आहे, म्हणून तो जिल्हा पीक विम्यासाठी पात्र केला जाणार नाही। त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाणार नाही। आता ज्या जिल्ह्याच्या पैशाच्या आणेवाऱ्या जाहीर होत आहेत त्या पद्धतीने आपण जिल्ह्याच्या माहित्यासुद्धा घेतलेल्या आहेत, म्हणून ज्या जिल्ह्यातील पैशाची आणेवारी ही 50 पैशाच्या आत आलेली आहे अशा सर्व जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे। आता राहिला तुमचा प्रश्न, पीक विम्याची रक्कम का दिली जात नाही? यापूर्वीसुद्धा 15 जानेवारीपर्यंत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील। जेव्हा जे काही कृषी विभागाच्या माध्यमातून आणि जे काही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून अहवाल होते ते सादर करण्यात आले होते, केंद्र सरकारला ते अहवाल पाठवण्यात आले होते, त्यानंतर राज्य सरकारला तो अहवाल पाठवण्यात आले होते
आणि त्यानंतर 15 जानेवारीपर्यंत पीक विम्याची रक्कम ही दिली जाईल किंवा त्यानंतर 3 आठवड्यात हे पैसे दिले जातील, अशा पद्धतीच्या सूचना जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सुद्धा देण्यात आल्या. परंतु पीक विमा कंपनीचे जे काही पैसे असतील ते अद्यापही वाटप झालं नाही. याचं मुख्य कारण म्हणजे जे काही पीक विमा कंपनीचं पोर्टल आहे, विकसित पोर्टल आहे, त्यामध्ये काहीतरी तांत्रिक अडचण आलेली आहे किंवा ते जे काही पोर्टल असेल ते बंद आहे, त्यामध्ये काहीतरी काम सुरू आहे, दुरुस्ती सुरू आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आणि जे पोर्टल कधीही चालू होईल किंवा कोणत्याही टायमाला जर चालू झालं तर शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम दिली जाईल, अशा पद्धतीची माहितीसुद्धा समोर येत आहे. आता हे पोर्टल कधी चालू होते, कधी नाही होणार आणि याचं तांत्रिक अडचणी हे कधी दूर होतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि परंतु दुरुस्ती झाल्यानंतर तात्काळ पैसे वाटप केले जातील, अशी सुद्धा माहिती काही कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. आता राहिला विषय, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं आपल्याला 17,500 प्रमाणे पीक विम्याची रक्कम दिली जाईल. परंतु ही सगळी रक्कम मिळणार का? नाही, असं तर होणार नाही. कारण तर तुम्हालाच माहीत आहे की मागच्या वर्षी म्हणजे याच वर्षी 2025ला नुकसान झालं होतं. शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला 8,500 प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आली होती. ही नुकसान भरपाई आपल्या पदरात किती पडली? 6,000 रुपये, 7,000 रुपये. कारण तर ज्या पद्धतीने तलाठी असतील, कृषी विभाग असेल, त्यांच्या माध्यमातून जे काही सर्वे झाले होते आणि आपल्या शेती पिकाचं जे काही नुकसान असेल 60%, 40% जे काही दाखवलेलं असेल त्या पद्धतीने आपल्याला नुकसान भरपाईची रक्कम दिली गेलेली आहे. आणि म्हणूनच जरी राज्य सरकार सांगत असेल की आपल्याला 17,500 प्रमाणे पैसे मिळणार, हे मिळणार नाहीत. कारण तर शेतकऱ्यांच्या पदरात फक्त 10,000 ते 12,000 रुपये पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. खरीपचा पीक विमा हा दिला जाणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला पीक विम्याची रक्कम वाटप केली जाणार आहे आणि जास्तीत जास्त पीक विम्याची रक्कम ही 50,000पर्यंत सुद्धा दिली जाईल, असं सुद्धा सांगण्यात आलं होतं. परंतु काहीच भागात आणि काही जिल्ह्यात 80 ते 85 किंवा 90% नुकसान झालेले, अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही अधिक ती दिली जाणार आहे. परंतु 40,000 ते 45,000 रुपये प्रति हेक्टर आपल्याला पीक विम्याची रक्कम दिली जाऊ शकते. ज्या जिल्ह्यात अधिकचं नुकसान आहे किंवा जे काही नदीकाठच्या जिल्हे होते, आपण बघितलं असेल न्यूजच्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून, अक्षरशः त्या गावामध्ये पाणी शिरलं होतं. मग बीड अनेक जिल्ह्याचं नाव नाही सांगणार, परंतु काही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी शिरलं होतं. शेती पिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही अधिकची दिली जाऊ शकते त्या ठिकाणच्या मंडळाच्या नियमाप्रमाणे किंवा पैशाच्या आणीबाणीनुसार. आता राहिला विषय नुकसान भरपाईची रक्कम किंवा पीक विमा ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जात आहे, त्याच पद्धतीने आपल्याला फार्मर आय डीसुद्धा महत्त्वाचा असणार आहे. फार्मर आय डी जर आपण नाही काढले तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही. मग नुकसान भरपाई असेल, पीक विमा असेल, इथून पुढची कर्जमाफी असेल, ही आपल्याला कोणत्याही प्रकारची दिली जाणार नाही. म्हणून आपण फार्मर आय डी काढून घ्या. आणि पीक विम्याची रक्कम ही कधीही वाटप केली जाऊ शकते. ज्या ज्या जिल्ह्यातील पैशाचे आणीवर हे 50 पैशाच्या आत आलेले आहेत, अशा सर्व जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम दिली जाईल आणि त्या पद्धतीने पैशाच्या आणीवरीच्या याद्या उपलब्ध होतील. त्या पद्धतीने शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. अशा पद्धतीने पीक विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच वाटप करण्यात यावी, अशी एक विनंती करतो. आणि चॅनलवर नवीन असाल, असेच नवीन अपडेट घ्यायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.